नमस्कार मित्रांनो, लर्निंग विथ मयूरमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आपली सिरीज आहे फार्मा लर्निंग सिरीज. त्यामध्ये मी तुम्हाला फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये काही डॉक्युमेंटेशन यूज होते किंवा यूज होते त्याबद्दल मी तुम्हाला ह्या व्हिडिओतर्फे सांगणार आहे. ते समजून घ्या की क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम यामध्ये काही कन्सेप्ट आहेत. व्हॉट इज QMS, हिस्ट्री ऑफ QMS, कोर एलिमेंट ऑफ QMS, की CGMP रिक्वायरमेंट ॲज पर QMS प्रिन्सिपल आणि बेनिफिट्स ऑफ स्ट्रॉंग QMS. ते आपण काय यूज करतो ते पुढे तुम्हाला समजेलच. तुम्हाला मी सांगतो पुढे. तर बघूया व्हॉट इज QMS. QMS काय आहे? एक स्ट्रक्चर सिस्टीम आहे. ते आपले प्रोडक्ट क्वालिटीला कन्सिस्टंट आणि इन्शुरिंग करते. त्यामध्ये आपण ऑल पॉलिसीज कवर करतो, प्रोसिजर कवर करतो, रिस्पॉन्सिबिलिटी असते, डॉक्युमेंटेशन असते. ह्या सर्व आपण कवर करून इम्प्लिमेंट करत असतो. त्यात आपण पेशंट सेफ्टी बघतो, प्रोडक्ट क्वालिटी बघतो आणि ISO 9001 इंटरनॅशनल QMS स्टँडर्डनुसार आपण इम्प्लिमेंट करू जातो. त्याला आपण QMS बोलतो आहे. तर बघूया आता हिस्ट्री ऑफ QMS. हिस्ट्री ऑफ QMS 1950ला QC आणि QA कन्सेप्ट इमर्ज झालं. नंतर 1970ला थॅलेमाइड ट्रॅजेडीनुसार FDA इस्टॅब्लिश झालं. नंतर 1970 1990 WHO, GMP, FDA, CGMP, UGMP ह्या इस्टॅब्लिश झाल्या. आणि 2000पासून ICH, Q7, Q9, Q8 आणि Q10 ह्या इस्टॅब्लिश झाल्या. बघूया पुढे कोर एलिमेंट्स ऑफ QMS. कोर एलिमेंटमध्ये क्वालिटी पॉलिसीज असतात, क्वालिटी मॅन्युअल्स असतात, क्वालिटी ऑब्जेक्टिव्ह असतात आणि ट्रेनिंग्स असतात. ट्रेनिंग प्रत्येक एम्प्लॉयला ट्रेनिंग भेटते. आणि त्यानंतर डेव्हिएशन असतो. डेव्हिएशन जसं की काही डिपार्चर आलं तर आपण डेव्हिएशन घेतो. चेंज कंट्रोल असते. चेंज कंट्रोल एखादी गोष्ट चेंज करायचं तर चेंज कंट्रोल मॅनेजमेंट यूज करतो आपण. कापा याच्या करेक्टिव्हेशन प्रिव्हेंट ॲक्शनला यूज. त्यानंतर रिस्क मॅनेजमेंट असते. रिस्क मॅनेजमेंट आपण एखादी गोष्टीची प्रोडक्टची रिस्क असते त्याला आपण रिस्क असेसमेंट पण बोलतो. त्यानुसार आपण रिस्क मॅनेजमेंट यूज करतो. इंटर्नल ऑडिट असतात. त्यानंतर बघायला गेलं तर एक मॅनेजमेंट मीटिंग होते, रिव्ह्यू मीटिंग होते. त्यानुसार आपण त्या रिव्ह्यू मीटिंगनुसार आपण त्याचे फीडबॅक आपण पुढे इम्प्लिमेंटेशन करून QMS क्लोज करत असतो. ओके. त्यानंतर की CGMP रिक्वायरमेंट ॲज पर QMS प्रिन्सिपल बघूया. सर CGMP रिक्वायरमेंटनुसार आपण डेटा इंटिग्रिटी डिफाईन करत असतो. त्याचं 5 एलिमेंट आहेत. अल्को ++, हे ॲट्रिब्युटेड, लेजिबल, कंटेम्परस, ओरिजिनल अँड ॲक्युरेट. ते आपण त्यांच्यावर डेटा इंटिग्रिटी डिफाईन करत असतो. ट्रेनिंग बोलायला गेलं तर फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये आपण मॅन्डेटरी असते. प्रत्येक एम्प्लॉयला ट्रेनिंग तर मॅन्डेटरी असते. त्याच्यानंतर टॉपिक आहे प्रोसेस व्हॅलिडेशन. प्रोसेस व्हॅलिडेशन हा पार्ट आहे की आपली प्रोसेस व्हॅलिडेट आहे का, म्हणजे आपली प्रोसेस ॲज इट इज चालते का, ते आपण प्रोसेस व्हॅलिडेशनमधून डिफाईन करतो. क्वालिटी कंट्रोल टेस्टिंग असते. परत चेंज कंट्रोल असते. क्वालिटी रिस्क मॅनेजमेंट असते. आपण एखाद्या प्रोडक्टच्या रिस्क त्यामध्ये किती आहे ते रिस्क मॅनेजमेंटद्वारे आपण समजून सांगतो. रिस्क मॅनेजमेंट आपण रिस्क असेसमेंट एक आपला QMSबद्दलच एक पार्ट आहे. त्यानुसार आपण प्रोडक्टला काय रिस्क नाही या आपण डिफाईन करत होतो. ऑडिट अँड सेल्फ इन्स्पेक्शन. ऑडिट इंटर्नल ऑडिट इयरली 2 टाइम्स असते. ते आपण त्यांच्यावर CGMP प्रिन्सिपलनुसार डिफाईन करत असतो. तर बघायला गेलं आपला लास्ट टॉपिक बेनिफिट ऑफ स्ट्रॉंग QMS. एक तर फेवर डेव्हिएशन आहे, बेटर कम्प्लायन्सेस भेटू शकतात, इम्प्रूव्ह एफिशियन्सी आहे, स्ट्रॉंग डेटा इंटिग्रिटी होऊ शकत नाही. हे आपण QMS द्वारे आपण सिद्ध करू शकतो. आणि एक सेफ अँड इफेक्टिव्ह प्रोडक्टिव्हिटी आपण इफेक्टिव्ह प्रोडक्ट देऊ शकतो, सेफ प्रोडक्ट देऊ शकतो. पेशंट सेफ्टीबद्दल बघायला गेलं तर आपण स्ट्रॉंग QMSद्वारे आपण
पेशंट सेफ्टी पण बघू शकतो आणि प्रोडक्ट क्वालिटी पण तसेच बघू शकतो आहे. धन्यवाद.